नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2025 चा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी आपण क्लासमध्ये डिस्कस केलेला. सांगा मला काय काय करायला लागणार या क्वेश्चन मध्ये. एस एन दिलेलं आपल्याला ए टू ए एन, त्याची ऍडिशन दिलेली आहे 700. A6 ची टर्म दिले, S7 दिलेला आहे, AN विचारले. फाइंड आउट करू शकता. आता काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळ्यात पहिला A6 दिलेला आहे. A6 ची व्हॅल्यू दिली आहे 7. सो TN चा फॉर्म्युला यूज करा. काय आहे TN चा फॉर्म्युला? A प्लस N मायनस 1 इंटू D. हा TN चा फॉर्म्युला आहे. आता TN म्हणजे A6 दिलाय, हा किती दिलेला आहे 7. A ची टर्म माहित आहे का? नाहीये. हा झाला 6 मायनस 1 5D. हे आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. सेकंड दिलेला S7. S7 दिलेला आहे 7. SN चा फॉर्म्युला सांगा. SN चा फॉर्म्युला काय येतोय? N/2 twice of A plus N minus 1 into D. So S7 दिले 7, N दिलेला आहे 7/2, 2A plus N minus 1, 7 minus 1 6D. हा झाला 14 is equal to 7 into 4 14A plus 6 7 जा, किंवा एवढं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा आपण 7 ने डिवाइड करूया, म्हणजे हा पूर्णपणे कॅल्सन होईल आणि इकडे 2 राहील. हा 7 ला 7 कॅन्सल झाले, हा इकडे गेला 2 इज इक्वल टू 2A प्लस 6D. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आपल्याला काय करायचंय? बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलने सॉल्व्ह करायचंय. सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलने सॉल्व्ह केलं तर पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय केले तर 14 2A प्लस 10D, आणि हा काय होईल 2 इज इक्वल टू 2A प्लस 6D. सबस्ट्रॅक्शन केले, हा झाला 12 कॅन्सल झाले प्लस 4D. D ची व्हॅल्यू किती आली? 12/4. म्हणजे D भेटला आपल्याला 3. D भेटला तर आपल्याला A भेटेल. सो D भेटला तर A ची व्हॅल्यू काय येईल सांगा? 7 इज इक्वल टू A प्लस 5 into 3 15 ना. 7 minus 15 is equal to A. 7 minus 15 आन्सर किती येते? 7 minus 15 minus 8. A ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली? -8 भेटली. आता नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? AN फाइंड आउट करायचं ना. तर बघा S काय दिलंय? SN इज इक्वल टू 700 दिलंय ना. SN इज इक्वल टू 700 दिले, त्याच्यापासून आपण N फाइंड आउट करू शकतो. SN चा फॉर्म्युला SN इज इक्वल टू N/2 ट्वाइस ऑफ A. A आपल्याला किती भेटलेला आहे? -8 प्लस N मायनस 1 इंटू D. D किती आहे? 3. हा झाला 1400 इज इक्वल टू N इंटू -16 ना. 8 2 16 आणि 3N मायनस 3. ह्या दोघांची ऍडिशन किती येते? -19 प्लस 3N. सो 1400 इज इक्वल टू -19N प्लस 3N स्क्वेअर. सो हा क्वाड्रेटिक इक्वेशन झाला 3N स्क्वेअर -19N मायनस 1400 इज इक्वल टू 0. काल आपण याचे फॅक्टर फाइंड आउट केलेलं ना. मला जरा फॅक्टर सांगायचे काय? 3 ने मल्टिप्लाय केले 14 ला तर किती आले? N इज इक्वल टू काल सॉल्व्ह केले ना क्वेश्चन मध्ये. सांगा काय येतात फॅक्टर? N इज इक्वल टू 56 आणि 25. अरे कालचा क्वेश्चन चेक करा, कालच सॉल्व्ह केलाय ना आपण हे डाऊट मध्ये. फॅक्टर बघायचे काय काय येतात? 75 आणि 56 हे येते नाही ना. 56 आणि कोण निगेटिव्ह आलेलं? हे सॉल्व्ह करा. हे काय येईल बघा? 3N स्क्वेअर
मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? काय आलेली व्हॅल्यू? 75 आणि 56. n is equal to 75. n is equal to 25 आणि 56/3. हा नंबर आहे, त्यामुळे हा काय आपण घेऊ शकत नाही. हा नंबर नसू शकतो ना पॉइंट मधले. तर n ची व्हॅल्यू किती आली? 25. जर n 25 आला तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय बघा? an फाइंड आउट करायचंय, म्हणजेच tn. T25 म्हणजेच A25 काय होतील? A प्लस n मायनस 1 इंटू डी. ए ची व्हॅल्यू सांगा किती आलेली आहे? -8. n झाला 25 मायनस 1 24 आणि डी किती आलेले? डी किती आला आपला? 3. सांगा कॅल्क्युलेशन करून याचा आन्सर काय येते? A24. फायनल आन्सर किती येते? 64. चेक करा काय काय केलं आपल्याला. जे दिलेले इन्फॉर्मेशन आहेत, जर समजा SN, AN, TN दिलेलं असेल तर त्याच्यावरून तुम्हाला A आणि D मिळतंय. कुठल्या